समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील एनकुळ येथील आदर्श माता सौ तुळसाबाई पंढरीनाथ खाडे वयवर्ष 85 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। त्या गॅलियर मध्य प्रदेश विभागाचे विभागीय आयुक्त आणि मध्य प्रदेशचे माजी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय सचिव डॉक्टर सुदाम खाडे यांच्या मातोश्री होत्या। गुरुवारी त्यांचा रक्षा विसर्जन विधी झाला। या प्रसंगी दिवंगत मातेच्या स्मृतीप्रीत्यर्थ मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला, तर त्यांचा मृत्यू गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू असताना झाला। त्यामुळे पुढील वर्षीपासून या कालावधीमध्ये मोठा कीर्तन महोत्सव आयोजित करण्याबाबत चर्चा झाली। यावेळी खटाव मान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, काँग्रेस नेते रणजितभैया देशमुख, वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, ओबीसी संघटना नेते अरुणराव खरमाटे, तहसीलदार चंद्रशेखर सानम, डॉक्टर बीजे काटकर, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन उंबासे, प्राध्यापक अर्जुनराव खाडे, प्राध्यापक सदाशिव खाडे, बंडोपंत राजोपाध्याय, पत्रकार धनंजय क्षीरसागर, माये खाडे, हरिभक्त पारायण नारायण गमरे, डॉक्टर माधवराव सांगळे, डॉक्टर सागर खाडे, डॉक्टर प्रशांत सानम, ॲडव्होकेट दादासाहेब खरमाटे, डॉक्टर चंद्रशेखर नांगरे, प्राचार्य दिलीपराव डोईफोडे, प्रमोद खाडे, नाथा खरमाटे, रवींद्र खाडे, अर्जुनराव पाटील, तुकाराम खाडे, गणपत खाडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली आहे। पोपटराव माळवे यांनी सूत्रसंचालन केले। या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहे। लेखुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी करवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती। वैकुंठवाशी तुळसाबाई पंढरीनाथ खाडे यांचं निधन झालं, पण या ठिकाणी निसर्गाचा नियमच आहे की एकदा मनुष्य जन्मायला तर मृत्यूच्या दारी जाणार आहे। पण काही आदर्श माता ह्या नुसत्या नसून एक आपल्यासाठी राष्ट्रकार्यासाठी धर्मकार्यासाठी अत्यंत गरजेचे असतात। जशा छत्रपती शिवाजी महाराज घडवताना जिजाऊसाहेबांनी कष्ट घेतलं, तसं ह्या संपूर्ण गावाला तालुक्याला एक आदर्श माता ह्या होत्या। आज या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान वाटलं की नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यानंतर आपण निसर्गाचं काय तर देणं राहतो, आणि डॉक्टर सुदाम खाडे साहेबांनी या ठिकाणी वृक्ष लागवड केली आणि काळाची गरज आहे। आपण आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ अनेक काही गोष्टी करत असतो, पण आज झाडाची गरज आहे आणि झाडं लावण्यासाठी सरांनी प्रयत्न केला। आणि त्याचबरोबर गावामध्ये सप्तेमध्ये पुढल्या वर्षीपासून कीर्तन आणि संत आणि आई या जगासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। संतांचं आणि आईचं प्रेम हे समाजासाठी आहे। ही आज माता निघून गेली हे नुसतं दुःख नसून फार मोठं दुःख आहे। पांडुरंग परमात्मा त्या संपूर्ण कुटुंबाला आधार देईलच। त्याचबरोबर कीर्तन सप्ताहाच्या निमित्तानं पुढल्या वर्षी आणखीन गावामध्ये संत विचार आणि आई प्रत्येकाने आपल्याजवळ असताना एक म्हण जुनीकडे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। हे खरंच आहे। जगामध्ये आपण किती जरी मोठं असलो तर आपल्या जवळ आहे ना, तर आईचा सांभाळ करा। आणि त्याचबरोबर आज विश्व हिंदू परिषद, वारकरी संप्रदाय, भडकरी संघटना, जयराम स्वामी मठ या सर्वांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। रामकृष्ण। अचानक निधन झालं, पण माणूस जात असताना गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चाललंय, आणि ज्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असतं त्यावेळेला ज्यांचा ते आपला देह ठेवतात त्यांना सद्गती प्राप्त होते, पुन्हा त्यांना जन्म नाही। आणि त्यांच्या पोटी जन्म आलेला सुपुत्र त्यांनी जो निर्णय घेतला आहे झाडाला वृक्षारोपण आणि कीर्तन महोत्सव, 1 वर्ष मनुष्य गेल्यानंतर त्यांचा आत्मा 1 वर्ष इथंच राहत असतो, आणि मग त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी काही पुण्यकर्म करावी लागतात। आणि डॉक्टर साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय पुण्यकर्माचा घेतलेला आहे। तेव्हा मामींना, त्या माझ्या मामी बरं का, लहानपणापासून अतिशय पंढरीनाथ मामा असतील, भाऊ मामा, संभाजी मामा, ही माझी फार जवळची प्रेमाची नाती जपणारी माणसं आता कमी व्हायला लागली। आदलीकडे माणसं स्वार्थी झाली, पण प्रेम, आपुलकी आणि माणुसकी जपणारी ही माणसं त्यांचा आदर्श पण जर पुढे ठेवला तरच पुढील समाज घडतो। आणि म्हणून त्या खाडे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वरानं त्यांना शक्ती देव ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। गमरे कुटुंबियांच्या वतीनं, तुळशी ग्रामस्थांच्या वतीनं, नव्हे तर इथं आलेल्या सर्व वतीनं विश्व हिंदू परिषद वारकरी संप्रदाय, वारकरी दिंडी फडकरी संप्रदाय
यांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. ॲडव्होकेट दादासाहेब खरमाटे साहेब या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आई आणि मावशीचा फरक त्या माऊलीने कधी भासू दिला नाही. कारण की माझ्या लहानपणापासून गेली 75 वर्ष तिला मावशी म्हणून संबोधायची. आणि माया कशी असते की माया जवळ येऊन कोणी आपल्या तोंडावरून हात फिरवल्याशिवाय ती माया कळत नाही. मी एकच सांगण्याचा उपाय येते की मायेचा महासागर आज आमच्या सगळ्यांसाठी आटलेला आहे. तिला पांडुरंगाने सद्गती द्यावी त्याच्या चरणी प्रार्थना. यानंतर आरोग्य संघटना महाराष्ट्र राज्य, यानंतर डॉक्टर सुदाम खाडे यांचे गुरु श्री बंडोपंत राजोपाध्ये या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहेत. आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, अशी सर्वांची अवस्था आहे. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता मी कोणत्या उपाई. काही केलं तरी इथून पुढे त्यांचा चेहरा दिसणार नाही. परंतु ज्यावेळेला एखादी गाय हांबरून आपल्या वासराला पाजत असेल, हंबरून वासराला चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, अशा त्या सर्वांना दिसतील. एक अत्यंत कणखर, स्पष्ट वक्त, प्रखर, निर्भीड आणि कोणत्याही संकटाला सामोरे जात असताना अत्यंत हसतमुखानं जाणारं एक व्यक्तिमत्व आपल्यातनं हरवले. त्या केवळ एकांच्या आई नव्हत्या, एका कुटुंबाच्या आजी नव्हत्या, तर अनेक कुटुंबांच्या आजी होत्या. अनेक कुटुंब त्यांनी घडवली, समाज घडवला. आणि घडवत असताना त्यांनी आपली मतं आणि आपली भूमिका ही नेहमी ठाम ठेवलेली आहे. कधीच त्यांच्या विचारामध्ये अस्पष्टता नव्हती. प्रत्येक विचार त्यांचा स्पष्ट असायचा. अत्यंत नेमकं त्या बोलायच्या, पण त्या बोलण्यामध्ये अत्यंत चांगला अर्थ असायचा. एक शिक्षण असो वा नसो, त्याहीपेक्षा विद्वत्ता फार मोठी असते. त्याला पदवीची आणि शाळेची गरज नसते. हे सुद्धा त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. अत्यंत कृतार्थ जीवन आणि संपन्न मरण त्यांना लाभलेलं आहे. त्यांचं मरणसुद्धा अतिशय संपन्नतेनं झालं. त्यांच्या स्वभावामध्ये कुणाकडून सेवा घेणं, कुणाकडून अपेक्षा बाळगणं, कुणाकडून काहीतरी एखादी तरी का होईना काहीतरी मनातल्या मनामध्ये संकल्पना ठेवण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. अत्यंत स्वाभिमानानं त्या जगल्या आणि तितक्याच स्वाभिमानानं कोणाच्याही सेवेशिवाय अतिशय संपन्न मरण त्यांना लाभलं. त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. अतिशय 3-3, 4-4 पिढ्या त्यांनी घडवल्या. म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं 2 मिनिटांमध्ये अशक्य आहे, पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी एवढंच सांगतो की कुटुंब व्यक्तिमत्वाला आपण सर्वच मुकलेलो आहोत. शेवटी कसं असतं की त्यांच्या जाण्यानंतर त्यांचं महत्त्व आपल्याला अधिक कळायला लागतं. त्यातून प्रेरणा घेऊन आपण निश्चितपणानं त्यांना श्रद्धांजली वाहूया. पण एवढंच सांगतो, दारामध्ये तुळशीचं जे महत्त्व आहे ते समाजामध्ये त्यांचं होतं. जोपर्यंत दारामध्ये तुळस आहे तोपर्यंत या तुळसाबाईंचं महत्त्व आणि अजरामत्व कायम राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. यानंतर मान खटावचे नेते माननीय श्री देशमुख साहेब या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहेत. माझे सहकारी आणि मित्र डॉक्टर सुदाम खाडे यांच्या मातोश्री आदर्श माता तुळसाबाई पंढरीनाथ खाडे यांचं दुःखद निधन झालं. स्वतः फार शिकलेला नसतानाही त्यांनी अतिशय जिद्दीनं मुलं घडवली. डॉक्टर सुदाम डॉक्टर झाले, IAS झाले. त्यांच्या मुली तहसीलदार, नायब तहसीलदार झाल्या. नातू सचिन ओंबाचे जिल्हाधिकारी झाले. घरामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं ज्ञान या कुटुंबानं प्राप्त केलं. एक आई कणखराने जिद्दी असेल तर काय करू शकते हे समाजानं पाहिलं. इथल्या गावातल्या सर्व लोकांशी त्यांचं माणुसकीचं नातं होतं. त्या अतिशय कणखर होत्या आणि म्हणूनच प्रचंड कष्ट करून त्यांनी एवढं मोठं चांगलं आयुष्य जगल्या. त्या हयात असताना डॉक्टर सुदाम यांनी सेवा केली. ती सेवा ईश्वराची सेवा आहे. आईच्या कुशीत जाणं,
तिचा मायेचा हात डोक्यावरती ठेवणं यापुढं कदाचित शक्य होणार नाही. आईची पोकळी या आयुष्यात कधीच भरून येत नाही. सुधाबाने त्यांच्या सर्व कुटुंबीय, त्यांचे वडील यांना परमेश्वरानं शक्ती द्यावी आणि त्यांच्या मातोश्रींना चिरशांती लाभावी अशी मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, मानखटावमधील सर्व लोकांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश घारगे, एनकोळ. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.